नाही, आता मी आणि आमदार प्रसाद लाड आलेलो आहोत. आम्ही आत्तापर्यंत जी कार्यवाही झालेली आहे तिथं त्याची आम्हाला अपडेट असतेच, परंतु मी विभागीय आयुक्तांनाच मी विनंती केली होती की वस्तुनिष्ठ माहिती जरा वेगळ्या जिल्ह्याची ठेवावी. काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्याबद्दल तक्रारी आहेत की त्यांनी व्हॅलिडिटी असूनही दाखले दिले नाही किंवा मी देणार नाही, असे काही लोकांमध्ये त्याच्या काही संदर्भातले तक्रारी होत्या. तर त्याचा एक डिटेल आम्ही घेतो आज वस्तुनिष्ठ काय आहे, आणि मग आम्ही मग तिकडे जाणार आहोत. चर्चेला येऊ द्या, पण मी उपोषण करणार असं जरांगे पाटील ठामपणे सांगतात. नाही, आता शेवटी पाटलांचा तो अधिकार आणि उपोषण त्या संदर्भामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्याचं समाधान होईल असं मला विश्वास आहे. तर तुम्ही मराठवाड्याचं नुकसान करताय, सगळे कार्यालय परत इथून घेऊन जातात, हलवतात, असा आरोप विरोधकांनी करतात. असं आहे की मला वाटतं की त्या आरोपात काही तथ्य नाही आहे. एक कार्यालय शिफ्ट होतं. कारण नाही सांगतो मी, कारण असं आहे की आता मूलभूत जिथं काम आहे, आता नदीजोड प्रकल्प आपल्याला करायचा आहे, 57 टीम्स पाणी इकडे आणायचं, मग कार्यालय कुठं राहणार? ते वरच्या भागातच कार्यालय घेऊन गेलं पाहिजे ना, ते अधिकाऱ्यांना काम करायचं आहे. इथलं मुख्य अभियंता कार्यालय जे होतं एक, आपण ते नांदेडला नेलं. आपण नांदेड का गेलं की नांदेडला सगळ्यात जास्त धरणं आहेत. नांदेडहून 5 तास लागतं माणसाला रोज संभाजीनगरला यायला. तर इथनं जर काढले चीफ इंजिनियर जर नांदेडला जाऊन बसले तर त्या भागामध्ये कॉन्सन्ट्रेटली काम होईल सगळं. सब डिव्हिजनही करताना मराठवाड्यात नाही, मला वाटत नाही की त्याची लोणीला का घेऊन जातात असा आक्षेप घेतला जातो. नाही आता लोणी मोठं सेंटर आहे. नाही, माझं म्हण ते लोणीला घेऊन जाण्याबद्दल तर मी तर लोणीचं कार्यालय, मला काही लोणीला घेऊन जायची हे नव्हती. मुळातच काय आहे की नदीजोड कार्यालय कोणतं नेले आपण तिथे, फक्त नदीजोड प्रकल्पासाठी आम्ही कारवाई करता समन्वय राहण्यासाठी कार्यालय गेलेलं आहे. त्या कार्यालयाने जर कार्यालय तिथं लोणीला न नेताही जर राहिले त्यांनी काय, माझा काही आक्षेप नाही त्याच्यामध्ये. कारण फक्त आता उद्या ते कार्यालय नाशिकला गेले असते तर मग काय आक्षेप नव्हता. मराठवाडा असतं तर काय झालं असतं, काय नाही, कारण ही सगळी आता पाणी आपलं कोकणातून आणायचं आहे. पाणी जर कोकणातून मधून आणायचं आपल्याला, तर शेवटी सगळे अधिकारी, मी मुद्दाम नाशिककडे काय घेऊन गेलो, कारण त्यांना उद्या उल्हास खोऱ्यात जायचं आहे, त्या तिथून पाणी आपलं वर काढायचं आहे. तिथं यंत्रणाच नाही आपल्याकडे. आज एक अधिकारी नाही, एक फक्त कार्यक्रमामध्ये काम करतो आहे. आज रोजी 90,000 कोटीची योजना राबवणारा एकच अधिकारी करणार का? आणि कोणासाठी करतो आपण हे? दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, तर मनुष्यबळ लागेल ना आम्हाला. सगळं तांत्रिक मनुष्यबळ लागेल, आपल्याला अधिकारी लागतील. त्याच्यातून ज्या भागातून ही कार्यालय आपण हलवली तिथं जर मी तुम्हाला आता आज तू वेळ नाही आहे, स्वतंत्रपणे तुम्हाला मी चर्चा करेल, तिथं काहीच काम नव्हतं. फक्त तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांची सोय होण्यासाठी कार्यालय होती फक्त. आता मागच्या 5 वर्षात तुम्हाला जर आकडेवारी पाहिली, काय काम त्या कार्यालयात काय काम झाली, किती टक्के काम झालं, किती टक्के काम शिल्लक होतं, याचा फार बारकाईनं अभ्यास करून हा निर्णय झाला. असं काही ॲपाझाटले निर्णय, एक जवळजवळ 7-8 महिने याच्यावर अभ्यास झाला आहे. आणि तिथे स्थानिक कर्मचारी जे आहेत ते आता मात्र स्वाभाविक आहे की जेव्हा स्थलांतर होणार असल्यामुळे मग ते आता काही वेगवेगळ्या चुकीची माहिती पुढं करत काही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न करतात. तशी वस्तुस्थिती नाही आहे. पण माझी विनंती एवढीच आपल्याला की जे काही वास्तव आहे मी आपलं स्वतः मांडतो स्वतंत्रपणे. एकदा आपण ही आजची गडबड कमी होऊ द्या, की स्वतंत्रपणे मांडतो. म्हणजे एकदा तुमचं जर समाधान तरी झालं नाही तरी माझी तयारी आहे की त्याच्यामध्ये. आतापर्यंत नाशिक नगरच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्यावर सातत्यानं पाण्यासंदर्भात अन्याय केला आहे, आता तो अधिक होणार आहे असा आरोप आता. माझं तेच म्हणणं आहे की साहेब, हा काही नगर नाशिक नाहीच आहे. मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी संकल्प जो आपण केलेला आहे, आता हे 55 टीम्स पण येणार कुठे आहे? जायकवाडी देणार ना ते, त्यासाठीच पाण्यावर लक्ष ठेवा, कार्यालयावर. हां, म्हणजे माझं म्हणणं आहे ती अंतिम हेतू काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. पण मी परत सांगतो की वस्तुनिष्ठ माहिती एकदा आपण जर मी टोटल प्रेझेंटेशन दाखवतो आपल्याला, आणि ते पाहिल्यानंतर आपण मग निर्णय करू ना. म्हणजे आम्ही काही वी आर नॉट रिजिड. पण आता हा जरा पहिला मुद्दा हा एकदा संपू दे. भावनिक आवाहन केलंय, फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे की नाही, कालची मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. त्यांनी भावनिक मला देखील आवाहन केलं. पण माझं असं म्हणणं, त्यांना विनंती त्या दिवशी प्रेससमोर तुमच्याही होती की मी समितीच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करीन, त्यांना घेऊन येईन. त्या पद्धतीमध्ये फक्त कालचा एक दिवस सोडून आज आम्ही आलो. कारण काल देखील विखे पाटील साहेब दिल्लीला कांदा प्रस्तावावरती होते. अनेक राज्याचे ज्वलंत विषय तिकडे दिल्लीमध्ये चर्चेला होते. त्यामुळे काल रात्री ते मुंबईत आले आणि आज सकाळी पहाटे आम्ही दोघेही मुंबईहून निघालो. त्यामुळे मनोजदादांनी देखील
आम्ही केलेल्या आव्हानाचा विचार करायला पाहिजे. भावनिक आव्हान असलं तरी मी बंधू म्हणूनच आव्हान केलं आहे, एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणूनच आव्हान केलं. करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.